हिंदू धर्म परंपरेत गरुड पुराण हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण ग्रंथ मानला जातो. या पुराणात भगवान विष्णूंनी आपल्या वाहन गरुडाला सांगितलेल्या उपदेशांचे वर्णन आहे. जीवन, मृत्यू, कर्म, पुनर्जन्म आणि आत्म्याच्या प्रवासातील सखोल विचार मांडणारा हा ग्रंथ केवळ धार्मिक विधींशी संबंधित नाही, तर मानवी आचरणावरही प्रकाश टाकतो. गरुड पुराणानुसार मनुष्याने आपल्या आयुष्यात केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ निश्चित असते. चांगल्या कर्मांमुळे सद्गती प्राप्त होते, तर अधर्म आणि चुकीच्या आचरणांमुळे आत्म्याला मृत्यूनंतर कठोर परिणामांना सामोरे जावे लागते. मृत्यूनंतर आत्मा यमलोकात जातो, जिथे यमराज कर्मानुसार न्याय देतात, अशी मान्यता आहे. स्त्री पुरुष संबंधाबाबतही गरुड पुराणात लिहिले आहे. गरुड पुराणात सामाजिक आणि नैतिक नियमांवर विशेष भर दिला आहे, विशेषतः वैवाहिक नात्याला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि अतूट बंधन मानले जाते. पती पत्नीमधील विश्वास, निष्ठा आणि मर्यादा या नात्याचा पाया आहेत, असे या ग्रंथात सांगितले आहे. या संदर्भात गरुड पुराणात असे वर्णन आढळते की जर एखाद्या स्त्रीने वैवाहिक नात्याच्या मर्यादा ओलांडून पतीशिवाय दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवले, तर ते गंभीर अधर्म मानले जाते. अशा कृतींमुळे आत्म्यावर पापाचे ओझे वाढते आणि मृत्यूनंतर त्याचे परिणाम भोगावे लागतात, असे या ग्रंथात स्पष्ट केले आहे. नेमके काय आहेत ते परिणाम पाहूया या व्हिडिओत. तर गरुड पुराणानुसार अशा अधर्म कर्मांमुळे आत्म्याला यमलोकात विविध प्रकारांच्या यातनांचा सामना करावा लागतो. या यातनांचे वर्णन प्रतिकारात्मक आणि भयानक स्वरूपाचे करण्यात आले आहे, ज्याचा उद्देश माणसाला चुकीच्या मार्गांपासून परावृत्त करणे हा आहे. या शिक्षांद्वारे आत्म्याला आपल्या कृतींची जाणीव करून दिली जाते आणि पश्चातापाची संधी मिळते, असे मानले जाते. या संपूर्ण प्रक्रियेचा हेतू सूड किंवा कौर्य नसून कर्मसुधारणा आणि आत्मशुद्धी आहे, असे धार्मिक अभ्यासक सांगतात. गरुड पुराणात असे पुढेही म्हटले आहे की कर्मानुसार शिक्षा पूर्ण झाल्यानंतर आत्म्याला पृथ्वीवर पुनर्जन्म मिळतो. हा जन्म अनेकदा नीच योनीत, जसे की कीटक किंवा इतर लहान जीवांच्या स्वरूपात मिळतो, जेणेकरून आत्म्याने केलेल्या पापांचे पूर्ण क्षालन होईल. जेव्हा त्या आत्म्याचे पाप पूर्णपणे नष्ट होते आणि त्याने त्या अवस्थेत कोणतेही नवीन अधर्म कर्म केलेले नसते, तेव्हा पुढील जन्मात त्याला पुन्हा मानवी स्वरूप प्राप्त होते. हा पुनर्जन्म आत्म्याच्या आध्यात्मिक प्रगतीचा एक टप्पा मानला जातो. तर मंडळी, गरुड पुराणाचा गाभा भीती निर्माण करणे नसून नीती, संयम आणि योग्य आचरणाचे महत्त्व पटवून देणे हा आहे. हे पुराण माणसाला सतत स्मरण करून देते की जीवनातील प्रत्येक कृतीचा परिणाम अटळ आहे. म्हणूनच सत्य, निष्ठा आणि धर्ममार्गावर चालणे हा दीर्घकाळ समाधान आणि शांती देणारे आहे. अखेरीस गरुड पुराण आपल्याला हेच शिकवते की चुकीचे कर्म टाळा, योग्य मार्ग निवडा, कारण कर्मच तुमच्या पुढील प्रवासाचा निर्णय करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.